तर मंडळी, मटारचा सीझन आता संपत आलाय, पण तुमच्या बाबतीत सुद्धा असंच होतं का? जेव्हा मटारचा सीझन येतो तेव्हा मटारच्या बऱ्याचशा रेसिपी तुम्हाला करायच्या असतात. मीही तसंच करते. मला फ्रेश मटारच्या रेसिपीज खूप आवडतात. मी त्यातलीच एक तुमच्यासोबत शेअर करते, ती म्हणजे मटारचे पराठे. अगदी मस्त होतात चवीला, नक्की ट्राय करा. तर त्यासाठी एका साईडला मटार मी उकडत ठेवलेले आहेत आणि एका साईडला पीठ आहे ते चाळून घेतलेलं आहे. अर्धा कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा ओवा आहे तो चांगला क्रश करून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ. आता हे ड्राय इंग्रेडियंट्स छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे, म्हणजे सगळ्या डोला एकसारखी चव येते. आणि जरा जरा करून आपल्याला पाणी घालून याचा मस्त असा डो मळून घ्यायचा आहे. बऱ्यापैकी सैलसर मळायचा, म्हणजे कधीही आपण स्टफिंगवाल्या गोष्टी बनवतो ना, तेव्हा पिठाचा गोळा एकदम सॉफ्ट असेल तर ते स्टफिंग व्यवस्थित भरलं जातं आणि मग पराठा किंवा पोळी काही असू दे, फाटण्याचे चान्सेस एकदम कमी होऊन जातात. त्यामुळे पीठ एकदम सॉफ्ट मळून घ्या. लास्टला 1 चमच्यासारखं तेल मी घातलेलं आहे आणि सगळ्या बाजूनी व्यवस्थित त्याला लावून घ्यायचं आहे. पीठ मळताना कधीही मी तेल वापरत नाही, नंतर अगदी जरासं घातलं ना तरी छान रिझल्ट येतो. सगळ्या बाजूनी व्यवस्थित तेल लावून घेतल्यानंतर आपल्याला छान असं याला झाकून 15 मिनिटासाठी ठेवायचं आहे, म्हणजे ते छान फुलून येतं. एका साईडला बघू शकता बर्फाचं पाणी घेतले मी आणि उकळत ठेवलेले जे मटार होते ना, ते आपल्याला गरम पाण्यातून काढून लगेचच ह्या गार पाण्यात घालायचे. याने काय होतं, मटारचा जो हिरवेपणा आहे ना तो ॲज इट इज राहतो. अजिबात त्याचा कलर फिका पडत नाही आणि रेसिपीमध्ये तो छान दिसतो. तर इकडे गार झालेले मटार आहेत ते व्यवस्थित गाळून मी घेतलेले आहेत आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यांना ॲड करते. आता आपल्याला मिक्सर चालू बंद करत याला असं बारीक वाटून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान असं वाटलं जातं. एकसारखा मिक्सर फिरवलात ना तर त्याच्यातून पाणी निघायला सुरुवात होतं. त्यामुळे मिक्सर आहे तो चालू बंद करत याला बारीक करून घ्यायचं आहे काहीसं असं. आता छान मटार आपली बारीक झालेली आहे. त्याला मस्त चटपटीत बनवण्यासाठी मिरचीची आणि लसणाची आपण पेस्ट तयार करून घेतोय. कधीही कोणताही पदार्थ करताना पेस्ट आहे ती ताजी करून घ्या, तुम्हाला फरक जाणवेल. आता इथे जगभरातील सगळे मसाले घेतलेले आहेत, म्हणजे आमचूर पावडर, जिरा पावडर, धना पावडर, लाल तिखट, अगदी जराशी हळदी आणि चवीनुसार मीठ. आता गॅसवरती एक पसरट असं पॅन ठेवलं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचेसारखं तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. मग याच्यामध्ये आपल्याला जी पेस्ट आपण तयार करून ठेवली होती ना ती घालायची, छान परतून घ्यायची, म्हणजे लसणीचा जो कच्चेपणा आहे तो मोडला गेला पाहिजे. छान असं परतून घेतलं. आता आपण जी बारीक करून ठेवलेली मटार होती ना ती ह्याच्यामध्ये घालायची. तुम्हाला हवं तर अर्धा चमच्यासारखं जिरं जरी फोडणीत घातलात ना तरी चालेल, पण जे पण आपण पावडर मसाले काढून ठेवलेत त्याच्यामध्ये जिरा पावडर घेतलेली आहे म्हणून मी ते जिरा आहे ते फोडणीला घातलं नाही. आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिट छान असं तेलावरती परतून झालं की आपण जे काढून ठेवलेले मसाले होते ते याच्यामध्ये ॲड करायचे. याने स्टफिंगला खरंच खूप छान चव येते. तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही अर्धा लिंबाचा रस जरी गाळून घातलात ना तरी चालेल, पण याच्यामध्ये हलका आंबटपणा खूप छान लागतो. आणि बघू शकता स्टफिंग असं सुट्ट होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. स्टफिंग जर ओलसर असेल ना तर ते पराठा लाटताना बाहेर येण्याची शक्यता असते. त्यामुळे बऱ्यापैकी असं म्हणजे सुट्ट होईपर्यंत याला छान असं बारीक गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे. एका बाउलमध्ये मी याला काढून बाजूला ठेवते. ते बऱ्यापैकी गार झालं पाहिजे. तोपर्यंत पिठाचे आपण गोळे तयार करून घेऊया. 15 मिनिटं झाले होते आणि बघू शकता पीठ किती छान फुलून आलेलं आहे. हाताला हलकं तेल लावायचं आणि ह्याला पुन्हा मळून घ्यायचं आहे, म्हणजे ते अगदी सॉफ्ट होतं. पीठ आहे ते जितकं छान मळलं जाईल ना तितका रिझल्ट खूप छान येतो. त्यामुळे त्याला मस्त असं मळून घेतलंय. पुन्हा मी खाली सिलिकॉन सीटवर घेऊन त्याला व्यवस्थित असं पुन्हा स्ट्रेच करत मळलंय. ते मस्त स्ट्रेच होते कारण आपण याच्यामध्ये अर्धा कप मैदा घातला होता. आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत मी. जसे आपण पिठाचे गोळे केले ना तसेच आपण स्टफिंगचे गोळे सुद्धा करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला पराठा भरताना खूप सोपं होऊन जातं. जितका आपला पिठाचा गोळा आहे अगदी त्याच मापाने आपल्याला स्टफिंगचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. जर स्टफिंग कमी पडलं ना तर पराठा खाताना काहीच मजा येत नाही. त्यामुळे भरभरून स्टफिंग भरायचं, जितकं आपल्याला शक्य होईल तितकं. बघू शकता कंपेअर केला तर अगदी सेम गोळा तयार केलेला आहे मी. स्टफिंगचे सुद्धा सगळे गोळे करून मी बाजूला केलेले आहेत. आता जो आपला पिठाचा गोळा आहे तो सुक्या पिठामध्ये छान असा डुबवून घ्यायचा आहे. मी इथे गव्हाचं पीठ वापरले, तुम्हाला हवं तर तुम्ही मैदाही वापरू शकता. मध्ये थोडीशी जागा करायची आणि गोळा आहे तो मधोमध ठेवून खालच्या हाताने आपल्याला स्प्रेड करत वरच्या साईडला पीठ घेऊन यायचं आहे आणि वरच्या साईडला त्याचं तोंड आहे ते व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे. जसं आपण पुरणपोळीसाठी गोळा तयार करतो ना अगदी ती स्टेप करून आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हातामध्ये छान घोळवून घ्यायचा.
पुन्हा सुक्या पिठामध्ये मी याला डिप करून घेतलेलं आहे आणि जेव्हाही आपण लाटतो तेव्हा लगेचच लाटणं न लावता पळपोटावर वगैरे असं ठेवून त्याला व्यवस्थित असं थापून घ्यायचं. जसं आपण थालीपीठ थापतो ना अगदी तसं. याने काय होतं, स्टफिंग आहे ते चारी बाजूनी व्यवस्थित स्प्रेड होतं आणि सगळ्या साईडने ते व्यवस्थित लाटलं जातं. आता अगदी हलक्या हाताने आपल्याला शक्य होईल तितका पातळ याला लाटून घ्यायचं आहे. बघू शकता काहीसा या जाडीचा मी याला लाटून घेतलेला आहे. आता आपण याला छान असं भाजून घेऊया. त्यासाठी पसरट असं पॅन घेतलंय मी. पॅन हलकं गरम होऊ द्यायचं आणि मग याच्यावरती बटर आहे ते स्प्रेड करून घेतलंय. तुम्हाला हवं तर तुम्ही तूप किंवा तेल काहीही वापरू शकता, तुमच्या आवडीचा प्रश्न आहे. आता तवा चांगला तापला की गॅस आहे तो मीडियम करायचा आणि मगच आपल्याला पराठा आहे तो भाजून घ्यायचा आहे. एका साईडनं चांगला भाजला गेला की परतून दुसऱ्या साईडनेही आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. जितकं आवडतं ना तितकं तुम्ही तेल, तूप, बटर याला लावू शकता तुमच्या आवडीनुसार. पण छान असं याला खरपूस भाजणं गरजेचं आहे. आलटून पलटून मस्त दाबून याला सगळ्या साईडने एकसारखा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 2.5 मिनिटं लागतात एक पराठा भाजायला. पण खरंच खूप छान होतो. बाहेरून हलका क्रिस्पी, आतून मस्त सॉफ्ट आणि चवीला अप्रतिम. नक्की एकदा ट्राय करून बघा. अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे पराठे आहेत ते भाजून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता पराठ्याला किती मस्त असा कलर आलेला आहे. त्याच्यावरती पुन्हा मी 1 चमचाभर बटर घातलेलं आहे. तुम्हाला हवं तर हा पराठा तुम्ही कोणत्याही चटणीसोबत किंवा कोणत्याही सॉससोबत खाऊ शकता. पण मला हा पराठा असाच सिंपल खायला आवडतो कारण याच्या स्टफिंगमध्ये बरेच सारे स्पायसेस आपण घातलेले आहेत. तुम्हाला जसं आवडतं तुम्ही याला करून खाऊ शकता. नक्की करा, आवडेल तुम्हाला. आणि जर आवडला तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि खा प्या मजा करा. पुन्हा अशाच रेसिपीसोबत भेटू. बाय बाय.